नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा व सुंदरावती कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ते महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, सांगा चॅनलवर नसाल तर महा हवामान आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सांगा। शेतकरी मित्रांनो, उन्हाळ कांद्याची टिकाव क्षमता चांगली असल्याने शेतकरी या ठिकाणी बघितलं तर तो कांदा चाळीमध्ये साठवून ठेवतो। तर ही महत्त्वाची अपडेट आहे आणि एकंदरीतच मात्र घसरत्या दरामुळे शेतकऱ्यांना तो बाजारात विकण्याची धाडस होत नाही, कारण केलेला खर्चही निघत नाही। जून जुलै ऑगस्टमध्ये तर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे, परंतु पावसाळ्यातील अतिवृष्टी, चाळीतील साठवणुकीतील नासधूस यामुळे येणारे महिने शेतकऱ्यांसाठी धोक्याचे ठरू शकतात अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणीचे गांभीर्य ओळखून तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। आणि एकंदरीत रामभाऊ भोसले शेतकरी गोदेगाव यांचं काय म्हणणं आहे ते त्यांची प्रतिक्रिया आपण बघत आहोत। बघू शकता, घर चालवायचं, पोराच्या शिक्षणाचा खर्च करायचा, हे सगळं शेतीवर आहे, पण कांद्याला भावच मिळत नाही, मग आम्ही कांदा का पिकवायचा असा प्रश्न पडला आहे। त्यानंतर निवृत्ती नहारकर कृषी अभ्यासक वाहे गाव साळ या ठिकाणचे यांचं काय म्हणणं आहे ते बघू शकता। निर्यात शुल्क हटवल्यानंतरही बाजारभाव वाढले नाही, याचा अर्थ व्यापारी आणि निर्यातदार अजूनही अनिश्चित आहे। सरकारने दीर्घकालीन धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे, केवळ तात्पुरती उपाययोजना शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकत नाही। निवृत्ती निहारकर कृषी अभ्यासक वाहे गाव साळ या ठिकाणचं आहे। तर धन्यवाद. लक्ष्मी धन्यवाद।